तर मंडळी नमस्कार. घरात असताना दुट्टी चालू झाली. कॉलेजवर 2 हाफ तिकीट सोडून आलो. बसलो येवलेवाडी फाट्यावर कर्जबाजारी स्वॅग दाखवत. जरा म्हणलं विश्रांती घ्यावी तवर आला फोन. मंडळी आज दिवसातला अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो. तर आयुष्यात 5 पायऱ्या कधी चढू नका. कोर्टाची, पोलीस स्टेशनची आणि दवाखान्याची तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि 2 भर झालेत त्यात. एक म्हणजे दिलदार कपटी मित्रांची आणि दुसरी म्हणजे मतलबी सोंगाडी नात्यांची. खोबरं तिकडे चांगबल करणारी जवळ सुद्धा उभा करायची नाही ती. घरात याला वाजलं 7 तर लाईव्ह बातम्या चाललेल्या. दिवसभराचा आराखडा. हिनं डिस्की सांडली, तिनं तांब्या फारकाटला तर हिच्या भाजीत मीठ नव्हतं. सगळा असलाच विषय असतो. बसलो ऐकत अर्धा पाऊण तास. त्यात आमचं घर म्हणजे आमच्या मातुश्रींचं जनसंपर्क कार्यालय. पंचक्रोशीतलं राहू दे, पण 5 घरातल्या बातम्या तर परफेक्ट ऐकाय गावती ते. शेवटी त्यांचा पण विरंगुळा हायच म्हणा. परत बसलो कारभाराच्यात जाऊन. तर ह्यो बघा अंकुटेश्वर बाबा. आमची पोरगी म्हणली मी जे काय कानात सांगतोय ती कुणाला काय सांगू नकोस. आणि कोणी विचारलं तर मी काय सांगितलंय म्हणून कुणाला काय सांगू नको. एकामेकाच्या सांगण्याच्या